हाय गाईज, आज बनवतो आपण मोऱ्याचं कालवण. ते कसं बनवतात ते बघूया. त्यासाठी इथे मोऱ्या घेतल्या आहेत, त्या आपण आता साफ करून घेणार, क्लीन करून घेणार एकदम. त्यानंतर इथे तयारी चालू आहे. कांदा चिरून घेते आणि खोबरं खिसून घ्यायचे ना, कालवणसाठी लागणार आहे. आणि लसूण सोलून घेणार आहोत आपण. इथे आता आपल्या मोऱ्या साफ झालेल्या आहेत. आता आपण त्याचं कालवण करून घेतो. तसंच एक साईडला आपण भात ठेवलं आहे शिजायला. इथं बघूया कसं करतात. इथे भांडं घेतले, त्यात तेल टाकलेलं आपण. त्यात आता आपण टाकतोय लसूण चेचून घेतलेलं आपण 5-6 पाकळ्या. थोडं लसूण परतून घेऊया. तुपाचा ना खूप आवाज येतो, ते पण लागते ना तसं. आता आपण टाकते कांदा चिरून घेतलेले. 2 कांदे घेतले चिरून. आपलं फूल आहे. आता आपण टाकतोय हळद. इथे आपला कांदा शिजवून घेतलेला आपण. आता आपण त्यात टाकतोय मोऱ्या. ते एकत्र करून घेऊया आपण. करते आता आपण त्यांना मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण त्यात टाकते लाल तिखट, म्हणजे घरचा मसाला. अर्धा करून 1 चमचा. पाणी आता टाकतो आपण पाणी.
आता आपण त्याला ठेवणार झाकून, म्हणजे शिजून घेणार आहोत ना. अर्धे शिजले की खोबरं घालायचं. त्या मोहऱ्या शिजलेल्या आहेत. आता आपण त्यात टाकणार खोबरं. ते आपण बारीक करून घेतलेलं आहे, ओलं खोबरं मिक्सरमधून. त्यात आपण एकत्र करतोय. आपल्याला किती पाहिजे बघायचं. आणि त्यात टाकतो तर चवीनुसार मीठ. तिखटचं प्रमाण तुम्हाला किती पाहिजे तसं. एक अजून 5-7 मिनिटं आपण शिजवून घेऊया. आता याला आपण 5-6 मिनिटं शिजवून घेऊया. इथे आता 5-6 मिनिटं झालेले आहेत. तर आपण ह्याच्यावरची प्लेट काढून घेऊया. इथे आता कालवण आपलं झालेलं आहे ना. हो झालेलं आहे. ह्याच्यात आता आपण टाकणार वरून कोथिंबीर. बरोबर झालं बघ. वरून आता इथे कोथिंबीर टाकलेली आपण. खाली येते. आता इथे आपलं कालवण दाखव रेडी झालेलं आहे. हे बघू शकता. ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.